नमस्कार दोस्तों, स्वागत है आप सबका आपके बड़े भाई के चैनल में गरुड़ा गेमिंग लाइव है। इस व्लॉग में आप देखोगे कुछ अलग लेवल का जो कि आपने कभी देखा नहीं होगा, क्योंकि मैंने भी ऐसा पहली बार एक्सपीरियंस किया है। और ये है श्री गणपति बापा जी के रिलेटेड व्लॉग और इसमें हम लोग डेकोरेशन देखने वाले हैं, तो आपको भी बहुत मजा आएगा। और उसके साथ हमने कुछ और भी देखा है, वो भी आपको देखने को मिलेगा। शॉर्ट एंड स्वीट में उसमें रखा है क्योंकि वो हाई पे और ये डायरेक्ट में नहीं क्लोज कर सकता, इसलिए मैंने थोड़ा सा ही दिखा है, आपको एक अंदाज आ जाएगा। पर विषय ऐसा है कि मागी गणेश जी का जो आगमन हुआ था उस टाइम विरार में एक सुंदर डेकोरेशन किया था। तो उस स्टूडियो को हमने जाके वहाँ पे भेंट दी, वेदन करके वहाँ पे बंदा था, साई गजराज स्टूडियो ऐसा नाम है उनका। और वेदांत भाई अपना बांधल की फैमिली मेंबर निकला, बहुत मजा आया उनके साथ। उनकी फैमिली भी बहुत अच्छी है और ये ब्लॉग आपको अच्छा लगेगा क्योंकि ये डेकोरेशन आपने ना कभी देखा होगा ना अभी आप देख पाओगे। तो कंटिन्यू रहना और देखना ब्लॉग, और अच्छा लगे तो कमेंट करके जाना और हाइप करके जाना, बाकी सब आपको मालूम है। तो मिलते हैं अभी डायरेक्ट हाईवे पे, ओके, बाइक पे। मित्रांनो, आम्ही पोहोचलोय जेटीवरती आणि जेटीवर आल्याला एक बॅड न्यूज आली, ती अशी की ओटी असल्यामुळे बोट बाजूला लावून ठेवले आणि तुम्हाला दाखवतो हे बघा, पूर्ण ओटी लागले आणि त्याच्यामुळे बोट आहे ती तिकडे मध्ये लावून ठेवले आणि इथे लाईनच लाईन। तरी बोलतो की आज एवढी लाईन काय, नॉन स्टॉप लाईन लागलेली आहे, तर काय करायचं। या भाऊने जी लेट केलं ना तिकडेच सगळा सत्यानाश चालू झालाय। मस्तपैकी निघत होतो लवकर 12 वाजता, 11-12 वाजता दर्शन घेतलं आणि 2 पनवती आहेत, त्या 2 पनवतींचं दर्शन घेतलं ना, कारण ते निगेटिव्हच असतात आयुष्यभर। आणि आज पण त्यांनी निगेटिव्हच बोलले की अरे असं नको, मला आज जमणार नाही, मी आज हे करू का, मला फिरी मारायला लागेल। अरे काय करतात ना, काय म्हणणं, जाऊ दे। आता तुम्हाला एक सीन दाखवतो, इकडे समुद्री तुम्हाला एक असा जीव दाखवतो की जो एकदम बादशाह उभयचर प्राण्यामध्ये येतो, तो दाखवतो तुम्हाला। तर इकडे बघा, इकडे तुम्हाला छोटं छोटं काहीतरी दिसत असेल, तर याला इथे म्हणतात निवटिया। हे बघा, निवटिया, याचा चेहरा बघा कसा आहे, पालीसारखा आहे, सरड्यासारखा आहे आणि अंगाचं माझ्यासारखं आहे, वेगळंच काहीतरी प्रकार आहे। याला इकडे खूप इज्जत आहे आणि याला मागणी आहे समाजात, म्हणजे भरपूर ते मच्छी खाणारे शौकीन आहेत ना, त्यांना हे खूप आवडतं। आणि इथे तुम्ही जेवढा बघतील ना तेवढा अख्ख्या एरियामध्ये तुम्हाला ते दिसेल, कंटिन्यू दिसेल, कंटिन्यू छोटी छोटी हालचाल होत असताना दिसत असेल ना कॅमेऱ्यात, तर ते तेच आहे ते बघा। आणि इकडे आता गरमी शेकायला आल्या, ते केवढे आहेत बघा। हे इझी वाटते, पण हे जर तुम्ही आता पकडायला उतरले ना, अशक्य, पकडणं खूप अशक्य आहे। केवढे आहेत बघा तिकडे, बघा तिथे तर सूर मारत आहेत, सूर। तेव्हा हे छोटंसं स्विमिंग पूल केलं आहे, हो छोटंसं स्विमिंग पूल केलं आहे आणि याच्यात तर खेळतात ते अक्षरशः, आणि यांची इज्जत करते। एक ट्राय, ते काका बोलतात औरा खोल आहे, पण ते काका गेले ना तर बूड, म्हणून काकांना मी सतर्कतेचा इशारा देतोय की त्याने जाऊ नये याच्यावर। आता बघू काय होतं, बोट लागेल तेव्हा जाऊ, आता काय पूर्ण लेट कारभार होणार आज। एक दिवस पण आपल्याला त्या गाडी चालू करायला भेटत आहे। ती वेगनर तिकडे झोपले, जिप्सी तिकडे झोपले, ती पल्सर येऊन झोपले, तिने तर याच्या गाडीमध्ये अशी मुंडी टाकले आणि ते बिचारे RX तर काही हेच नाहीये, सगळ्या बिचाऱ्या शांत झोपल्या, तर वेस्पा तर झोपी गेले, तिथे कोमातच तिला डायरेक्ट। तर आता बघूया। पण तुम्हाला आज आम्ही जिथे चाललोय ना, सुंदर एरिया आहे भावांनो, आणि काहीतरी वेगळं दाखवायला चाललोय। तुम्ही बघसाल ना तर खुश होशाल, गॅरंटेड सांगतो, एकदम खतरनाक। 2 गोष्टी तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहेत, एक आहे भावनिक आहे, श्रद्धेची आहे, आणि दुसरी आहे ती तुमच्या आवडीची गोष्ट आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण ज्या व्यक्तीसाठी किंवा आपल्यासाठी बघणार ते आपण बघणार, ते आपण आपल्यासाठी घेणार, आपण आपल्यासाठी घेणार, दुसऱ्यांसाठी बघणार। फक्त मी विषय होणार का, देवाला मी एवढीच इच्छा करेल की त्याच्यातली कुठली गोष्ट आम्हाला नको आवडू दे, तर मी लॉस मध्ये जाईल 100%। आता बघू, मजा करा, या ब्लॉग मध्ये कंटिन्यू ना। आणि आता बोट आली ना की जाऊया भावांनो। हे बघा, इकडे एखादी बोट घेऊन चाललेत वाटतं, लांगर काढायला लावलाय। हा लांगर का असं आहे तुम्हाला आता कळेल बघा, हा आहे लांगर, आणि हा लांगर आहे ना, हा बघा हा लांगर आहे, हा लांगर काढून आता, आणि आता घेऊन जातील लांगर, आणि हे चाललेत आता खोल समुद्रात। सुंदर असं वातावरण, आणि या बाजूला जर तुम्ही बघाल ना, तिथे बुलेट ट्रेनचं काम चाललंय बघा, जिथे या ब्रिजची पूजा आपण चालू केली होती, आणि त्याच्यानंतर यांनी तिकडे कार्य केलंय इकडे मध्यभागी जाऊन, असा सीन आहे। तर हा सगळा बघा ब्रिज, आणि कसला क्रेन आहे, तर लक्षो करोडच्या क्रेन आहे तिकडे लाईनीत, तुम्ही बघाल ना तर क्रेन आहेत सगळीकडे।
आणि खूप मोठा ब्रिज बनतोय, खूप मोठा नॉन स्टॉप. हा मधला बघितला आणि मध्ये पण कार्यक्रम चालू आहे काहीतरी. बापरे ट्रक वगैरे आहेत मध्ये पण काहीतरी चाललंय. सगळीकडे नुसता विकास, फक्त कॉन्ट्रॅक्ट घ्या, पैसे घ्या, हे बनवा ते बनवा, नंतर त्याचं काय होते ते त्यांना माहिती. नुसता विकास. आता इकडे एक जेटी बांधलेली असतं ना, इथे दुसरी जेटी बांधायला लावते. जे सरकार पण मंदबुद्धीसारखं काम करते. एक जेटी असताना दुसरी जेटी बनवली, मग ही बनवलीच कशाला? हीच बनवायची ना प्रॉपर लेवल. पण डबल पैसा खायचा, डबल पैसे कमवायचे, फक्त विकास दाखवायचा आणि टॅक्स वाढून पैसे खायचे, बस एवढंच कार्य. भावनो काकांनी त्यांची पूर्ण क्षमता वापरायला घेतले आणि ते ट्राय करतायत की इकडून ही बोट पाण्यापर्यंत न्यायची. खूप कठीण गोष्ट आहे. मंडळ आहेत, त्यांचे मंडळी आहेत, इकडून त्यांचाच शो बघतात. माझी इच्छा आहे की त्यांनी पण जायला पाहिजे होतं, म्हणजे एकदम इझी झालं असतं. फुल ट्राय करताय का? हा गेले चला बघा. हे असं आहे, कोणीतरी असं बोललं ना की ते पॉझिटिव्हिटी पुढपर्यंत निघून जाते. आता हे गेली यांच्यापर्यंत, आता हे कन्फर्म बोट काढतील मध्ये. ही जेटी आली जेटी भावनो, जेटी तिकडे लागले. आता म्हणजे काम होईल, विषय होईल लवकरच. भावनो बघा, एकीचे होईल. ते काका एकटे करत होते तेव्हा कठीण होतं, पण आता दोघे तर पॉसिबल. हेच आमच्या भावाला सांगलं झालं. आणि इकडे मी एवढी वर्ष नुसता एकटा बोट ढकलते आणि भाऊ दुसऱ्या बोटीला धक्का देतो. एकदा या बोटीला धक्का दिला ना, अख्खा समुद्र पार करेल. काय बोलणं याच्यावर? हा, आणि हा भाऊ म्हणजे इथं बोट तरी ढकलतो, हा भाऊ तिकडे बसलाय, ते सिक्युरिटी गार्ड बसलेले तिकडे. याला कधी आणायचं इथपर्यंत? कधी पोहोचणार आम्ही इकडे किनाऱ्याला आणि कधी जाणार मध्ये? एकटा ढकलू शकतो, फक्त त्याला पुश करण्याची 100% झटक्यात गेले. हा बघा भावना, हेच आहे एकीचं बळ. आणि म्हणून एकत्र राहा. पण भांडला काही करा, पण एकत्र राहा. भावना जशी बोट आले ना, गर्दी पडले बघा, एकदम खतरनाक लेवलची. भावना समोरून आलेली जी वॅगनार कशी येईल बघा, प्रॉपर क्रॉस आणतील ते, काय टेन्शन नाही आहे. आणि जी वॅगनारला जी हाईट आहे ना, खतरनाक लेवलची हाईट आहे. एकदम इझी आली, एकदम इझी. गाड्याच रे, हा जास्तच गाड्या आहेत जरा. काही सियाज पण आले ना, सियाजचा पण विषय होऊ शकतो. ओके, विषय हार्ड हो गया. अभी खाली 3-4 गाडी आहे. 3-4 गाडी आने के बाद विषय क्लोज. मला असं काही जॉबला ठेवलं इकडे. जेटी म्हणजे एक स्वर्ग आहे, मजा येते. हा एक्सपिरियन्स एकदा तरी घ्या तुम्ही. जर पालघर साईडला आलेत ना, तर एक्सपिरियन्स घेऊ शकता तुम्ही जेटीचा. एकदा तरी घ्या आणि माझं नाव काढा तिकडे, किंग गरुडा. तुम्हाला म्हणजे बरं वाटेल आणि मला मेन्शन करा. ओके भाई, सगळ्यात मोठी गाडी इकडून एकदम प्रॉपर जय हनुमान, एकदम प्रॉपर चालतं, कडक. लवकरच गरुडा ट्रॅव्हल्स. चला बाबा, फायनली संपले. भावना, हे 2 सायकल आणि हे 2 सायकलिस्ट स्पेशल कोस्टल रोड करून आले इथून बोर्डीपर्यंत. जिकडे आपण इव्हेंटला गेलो होतो इथपर्यंत जाऊ ना. मॅक्सिसचे टायर आहेत. वा, सायकलिंग आता परत जॉईन करायला पाहिजे. भावना, एकेकाळी याच टवेराची डील करायला आपण गेलो होतो आणि तीच गाडी नेमकी समोर आली. मला तर आज फुल ओव्हरलोड होणार आहे, कारण कंटिन्यू गाड्या आहेत. ते बाईक्सवर आले की नाही काय माहिती. बाईक आलेच नाही अजूनपर्यंत, फक्त कार येत आहेत, कार. सुट्टीच्या दिवशी येण्याचा अर्थच नाही. हां, याच्यामध्ये आपली गाडी कुठे काय दिसतच नाही भावांनो. हा आहे, आला शेरशाह भावना, एकदम प्रॉपर आलोय आपण. आणि आता बोट लागेल बघा कशी. युई आणि आपली बाईक एकदम जागेवरच आहे. चलो निकलते. दोस्तों, लुक कैसा है? लुक को इज्जत है की नाही? इकडेच बसू? अरे नको. तुमचं विरार नगरीमध्ये, सुंदर अशा नगरीमध्ये. आणि हाच तो किंगस्टन टॉवर. एकेकाळी इकडे राहण्याची स्वप्न बघितली आणि आता आपण इथून हा पुढून जाऊ दे. आणि मॅडम बघताय, पण मी काहीच चूक केलं नाही आहे.
हा ॲक्च्युली आपला एरिया आहे. ज्या एरियामध्ये आपण एकीकडे खेळलोय या विवा कॉलेजतर्फे. तर भावांनो पर्सनल शूट करत नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. मी कोणाचं काय टाकणार नाही. तुम्ही फिरा एक नंबर. आणि नोवा जी बघण्यासाठी आपण आलोय ही 9575 हीच ना. हे भावना हीच गाडी, जी गाडी बघायला आलोय तीच डोळ्यासमोर. आणि हेच आपलं ते विवा कॉलेज. छान सुंदर गोड गोड मस्त मस्त असं हे आपलं विवा कॉलेज. इथे आपण वयाची 2-3 वर्ष तरी फक्त एन्जॉय केला, बाकी काहीच नाही केला. वा विवा द कॉलेज ऑफ द युनिवर्स. भावनो किती सुंदर असं स्मारक आहे इकडे. आणि आम्ही आता लगभग पोचलोय. हे बघा स्मारक. जय हिंद. आपल्या भारताचा तिरंगा फडकतोय. इथे आहे सोमनाथ मंदिर, खूप छान मस्तपैकी महादेवाचं मंदिर आहे. आणि इथे तलाव आहे. आणि इथेच आपल्याला जायचं राईट मधून राईट. आणि आपण कुठे आलो ना ते मी आता 1 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. भावना आपण पोहोचलो आता ऋषी विहार कॉम्प्लेक्समध्ये. तर आपल्याला जायचं इथे ऋषी विहार कॉम्प्लेक्स फेज 1. इथेच थांबूया, इथे आपल्याला दिसेल प्रॉपर. ओके इथेच असावं. हेच एंट्री. अरे भावानो हे बघा आपल्याला इथे जायचं होतं. श्री मागी गणेश जयंती उत्सव 2026 साई गजमुख आर्ट स्टुडिओ, मूर्तिकार सुहास कानू जगदाळे. तर चला आता आपण जाऊया आणि घेऊया बाप्पाचं दर्शन. हे बघा मूर्तिकार श्री सुहास कानू जगदाळे. पण बरोबर टायमावर पोचलोय. नमस्कार नमस्कार. हा ठीक आहे हरकत नाही. नमस्कार. बरोबर आलो ना टायमावर. हां वा सुंदर एकदम. मूर्तिकार सुहास जगदाळे परिवार घरगुती माघी गणेशोत्सव. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साई गजमुख आर्ट स्टुडिओ यांकडून 2026च्या माघी गणेशोत्सवात तुम्हा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. दरवर्षी तुमच्या समोर नाविन्यपूर्ण देखावे आम्ही सादर करून श्री गणेशाची कलात्मक रूपात सेवा करतो. या वर्षीचा देखावा सर्वात खास आहे, कारण तो गणेशोत्सवाच्या पंढरीतून म्हणजेच लालबाग परळ नगरीतून आलाय. तो काळ होता सन 1970चा. त्या काळी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून मुंबईत सार्वजनिक मंडळात मोठ्या भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा व्हायचा. तेव्हा विसर्जन मिरवणुकीत गुलाल व पुष्पांची उधळण व्हावी आणि अशीच एक सेवात्मक कल्पना श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांच्या मनात आली व चांगल्या कामात ज्येष्ठ श्रेष्ठ व अभ्यासू मंडळींचे सहकार्य लाभले. दरवर्षी धार्मिक वास्तववादी व सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून त्यातून गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात झाली. त्यातील 1983 ला भारतानं जिंकलेला पहिला विश्वचषक, 25व्या वर्षी साकारण्यात आलेला हिरा, 50व्या वर्षी मदतीचा हात आणि 2025 साली ऑपरेशन सिंदूर साठी वापरण्यात आलेले फायटर जेट राफेल विमान हे सगळेच अविस्मरणीय होते. दरवर्षी मुंबईतील जवळजवळ सर्व गणपती जे गिरगाव चौपाटीकडे विसर्जनासाठी जातात त्या सर्व गणेश मूर्तींवर येथे 3 किंवा 5 वेळा पुष्पवृष्टी होते आणि त्यासाठी 1000 किलो फुले, 300 ते 400 किलो गुलाल तसेच विविध प्रकारची फुले यात वापरली जातात. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र काम करत असतात. हा क्षण अनुभवण्यासाठी गणेश भक्त, पत्रकार व छायाचित्रकार मोठी गर्दी करतात. ज्या चौकात ही पुष्पवृष्टी केली जाते तो चौक आज श्रॉफ बिल्डिंगचा चौक अशा नावारूपाला आला. गेली 5 वर्ष सलग साई गजमुख आर्ट स्टुडिओ माघी गणेशोत्सवात समाजात घडणाऱ्या काही अविस्मरणीय घटनांच्या विषयाला धरून मनमोहक चलचित्र व देखाव्यांमार्फत त्याची पुनरावृत्ती सादर करत आले आहेत. यंदाच्या उत्सवात कोणत्या विषयाला धरून देखावा पाहायला मिळेल याची उत्सुकता सर्वच गणेश भक्तांमध्ये असते आणि म्हणूनच यावर्षी साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या कलाकारांनी असे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केलाय ज्यानं सर्व गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. तर चला मग
आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊया. गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली विसर्जन सोहळ्यात सर्वांची नजर एका अधांतरी पण तितकीच भव्य दिव्य मनमोहक अशा गणेश मूर्तीकडे लागली होती, जी बनवण्याचे शिवधनुष्य अलगद पेरलेले होते सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री अरुण दत्ते यांनी. आणि अंगावर काटा. श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांकडून गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्याची ही सेवा. अशीच साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना. सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला, ढगांचा ढोल खूप मस्त, एकदम खरी फिलिंग होते जेव्हा बाप्पा आले ना समोर ना. सुप्पब एकदम. भावनो इथे पण आपली बांधिलकी फॅमिली, जीव आहे आणि जीव राहणार. येस, सही सही, मस्त वाटलं एकदम. आणि ही पण खूप सुंदर मूर्ती केली आहे वरती तुम्ही जी. दरवर्षी वेगळी असते का? हो, दरवर्षी वेगवेगळे असते. थीम वाईजच ते हे करतो आणि मग त्या हिशोबाने बनवतो. अच्छा. तिथं आपल्याला मागेच्या 12 दिवस आधीच घेतली बनवायला आणि दसऱ्याच्या मुहूर्ताला बनवली. भावनो इथे आपण जे कलाकृती बघतोय त्याच्या मागचे, पडद्यामागचे जे हिरो असतात ते सगळे इथे आहेत. तुम्ही मूर्ती बनवल्यात ना या सगळ्या? आणि बाकीचं हे सगळं मिनीच्या टीम आहे माझी साई. अच्छा, पूर्ण. हां. अच्छा. आणि ह्यांनी? आणि हे कॅरेक्टर. अच्छा, चांगलं आहे चांगलं आहे. मग पुढच्याही आपले बांधिलकीवाल्यांची कॅरेक्टर पण बनव जरा. म्हणजे ऑटोमॅटिकली येऊन जातील ते. खूप सुंदर. पण आणि ह्याची एक मूर्ती इथे पण होती, ती आम्हाला त्या डेकोरेशनच्या वेळी दिसून नाही आली, पण एकदम मध्ये होती. ही पण खूप सुंदर आहे. अच्छा, तुम्ही लहान मूर्त्या बनवता का? हो हो. भावना आपल्यासोबत इथे बाप्पा तर दिसत आहेत आणि बाप्पांसोबत हे जे कलाकार आहेत ज्यांनी ही मूर्ती घडवल्यापासून ते हे सगळं डेकोरेशन तिथपर्यंत सगळं काम केलंय. तर त्यांना 2-4 आपण जरा प्रश्न विचारू, म्हणजे तुम्हाला पण कळेल की हे सगळं आपण बघतो रीलमध्ये किंवा शूटमध्ये किंवा येऊन सुद्धा बघतो, एकदम सिम्पल असतं बघायला, पण करण्यामागे किती कठीण परिश्रम मेहनत असतात ते फक्त यांना माहिती, पडद्यामागच्या कलाकारांना माहिती. तर हे जे आपलं डेकोरेशन आहे त्यासाठी तुम्हाला एकूण वेळ किती लागला? साधारण 3 महिने झाले. 3 महिने. 3 महिने. आणि तिथपर्यंत हे सगळं काम तुमचं चालू होतं. आणि हे फायनल करण्यासाठी गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही फिटिंगला घेतलं सगळं आणि गणपतीच्या दिवशी दुपारी कंप्लीट झालं. थोडं लेट झालं आणि कसं टेक्निकली काही प्रॉब्लेम क्रिएट नको व्हायला म्हणून त्याच्यासाठी आम्ही पहिलं ट्रायल वगैरे सगळं करत होतो. अच्छा. कारण 12 ते 24 तास आमचं इकडे जागेवरती इथे सगळं सेट करायला लागलं. हो हो. आणि हे सगळं म्हणजे ह्याची प्लॅनिंग कधीपासून चालू झाली? 3 महिने म्हणजे दिवाळीच्या दरम्यान आम्ही कोणता विषय घ्यायचा तो फायनल करतो. 4-5 विषय घेतो. बरोबर. हा आम्ही एक विषय फायनल केला आणि त्यानंतर आम्ही शॉप बिल्डिंग बरोबर एक मीटिंग करून फायनलाइज आम्हाला हे डेकोरेशन फायनल करायचं आहे. फक्त त्यांना सांगत नाही आपण कुठल्या पद्धतीने करणार. बरोबर. त्यांना जागेवर येऊन बघावं लागतं असं. आणि हे आता तुम्ही बघा. सुंदर सुंदर. आणि हे तुम्ही आता डेकोरेशन करताय त्याच्यामागे तुमचा नक्की उद्देश काय? उद्देश असं आहे कारण की हे या लोकांनी जवळजवळ आज 70 वर्ष झाली पुष्पवृष्टी करतायत आणि ती जुन्या पिढीने चालू केलेली परंपरा आज नवीन पिढी जोपासते. बरोबर. म्हणजे जे आपल्या समाजात घडते किंवा जे काही आपल्याला दिसून येते त्याच्यातलेच तुम्ही एक एक विषय उचलता आणि ते इथे प्रेझेंट करताय. प्रेझेंट करतो. आणि हल्ली आता कसं झालंय की पूर्वी चलचित्र असायचे मंडळामध्ये पण ते आता दिसत नाही, त्यामुळे आम्ही घराच्या गणपती मार्फत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. ते खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्ही की पहिला जे चलचित्र किंवा अशा बोधकथा वगैरे असायच्या ते सगळं जवळजवळ बंद झालंय. सगळ्या कथा असायच्या पूर्वी. आता एकच आहे, स्क्रीन लावायची पुढे आणि स्क्रीनवर प्रेझेंट करून मोकळं. म्हणजे अक्षरशः आजकाल कसं झालंय की थिएटरसारखी फिलिंग येते तुम्हाला जर एखादा मंडळामध्ये गेलात तुम्ही मोठ्या, तर तिकडे एक साईडला थोडं बसण्यासाठी सगळी जागा केलेली असते, असं अप्पर डेकपर्यंत, आणि समोर स्क्रीन लावलेली असते. शॉर्टकटवाला सीन झालाय, पण असं काही बघायला मिळत नाही. आणि हे करण्यासाठी मनात जिद्द लागते.
त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. कारण हे 3 महिने बोलल्यावर मला टेन्शन आलं की 3 महिने म्हणजे साधं काम नाही. गोष्टी सर्व पण नाही साधं काम नाही आहे. दुकानापासून ते सगळं प्रत्येक detail डिटेल हो. मध्ये करा. स्टॉक बिल्डिंग अच्छा. वाल्यांना हां. आम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही करत होतो की बरोबर. बाबा आम्हाला ही डिटेल्स हवी आहे, तर मग ते आम्हाला पाठवत होते. भावनो यांनी एवढ्या बारकाईने या गोष्टी केलेल्या आहेत की त्या श्रॉफ बिल्डिंगमध्ये जी ट्रस्ट आहे त्यांच्याशी संपर्क करून की कसं काय होतं कार्यक्रम काय नाही होत या सगळ्या गोष्टी करून समोर डिटेलिंग पण बघा तुम्ही. बिल्डिंगपासनं ते ब्रिजपासून सगळंच, आणि ब्रिजच्या मागे एक बाप्पाची मूर्ती येते. हे पण हे एका कलाकारालाच कळू शकते ही गोष्ट की एक मूर्ती येताना त्याने दाखवली. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे आपल्या समोर जी परळच्या राजाची मूर्ती आहे ती पुढे येते ना, तेव्हा असं फील होते की असं आपण त्या मिरवणुकीमध्ये, विसर्जन मिरवणुकीत सामील आहोत आणि आपणच यांच्यामध्ये उभे आहोत. आणि तुम्हाला सगळ्यात आधी तर मी धन्यवाद देईन, कारण जी माझी इच्छा यावर्षी राहिली होती ती तुमच्या मार्फत मी आता पूर्ण केली. मी मूर्ती तर बघितली होती, पण विसर्जनाच्या वेळी मला जाता नव्हतं आलं त्यावेळेस. मी रात्री गेलेलो खूप, तर ते मला ही फिलिंग पाहिजे होती. यांच्यामुळे मला ती बघता आलं. खूपच म्हणजे आभारी आहे मी त्यासाठी तुमचा. आणि सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. असंच चांगलं काम करत राहा तुम्ही आणि आम्हाला असंच बोलवत राहा. आम्हाला पण आनंद मिळतो अशा गोष्टी बघायला, कारण हे आपले सण आपणच जोपासले तर ते पुढच्या पिढीपर्यंत जाऊ शकतात. नाहीतर आजकालचं काय मोबाईलचा जमाना आहे, त्याच्यामुळे सांगायला नको वेगळं. पण आपली संस्कृती, आपले सण, आपला धर्म हा आपल्याला जोपासायचा आहे, आपल्याला सांभाळायचा आहे. आणि त्यानुसार आपल्याला थोडाफार वेळ काढायला पाहिजे या गोष्टींसाठी. फक्त हात जोडले म्हणजे सगळं झालं नाही, किंवा एक व्हिडिओ चालू असताना हात जोडले म्हणजे काय झालं नाही. हे सगळं करता आलं पाहिजे आपल्याला. आणि ते दिसते यांची पुढची पिढी इकडे आपली बांधिलकी फॅमिली आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये हातभार लावतात का पण हे कॅरेक्टर त्यांनीच केलं हा, सगळं. लावतात हातभार, तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे या गोष्टी फॉरवर्ड होत आहेत. याच्यातून अजून दुसरं काय आहे, म्हणजे या सगळ्याचं सार झालं असं आपण बोलू शकतो या गोष्टीवर. खूपच सुंदर आहे मूर्ती. आणि हे जे काही भव्य देखावा केलाय, म्हणजे हे 500 छोटे छोटे मिनीचेअर आहेत, लहान पुतळे आहेत. हे म्हणजे मला बिलीव्ह नाही होते. मला असं वाटलं की 70-80 असतील, आणि जवळजवळ 500 आहेत. जबरदस्त एकदम, खूपच मस्त वाटलं. याची रील पण आपण बनवूया आणि टाकूया आपल्या इन्स्टावरती. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वर्षाचा एक्सपिरियन्स मी बघून सांगतो की एखादी गोष्ट आपण नवीन बनवणं सोपी आहे, पण एखादी गोष्ट सेम टू सेम रिप्लिका बनवणं किंवा कॉपी बनवणं खूप कठीण आहे. तर आहेत. मी यावर्षी म्हणजे दरवर्षी गिरगावमध्ये आणि लालबागमध्ये जातो ना, तर दरवर्षी गणेश गल्लीला आणि बाकीचे दर्शन करतो. पण यंदा मी कुठेच जाणार होतो, पण काय माहिती नाही, माझ्या बहिणीचा मुलगा फोर्स करायला लागला की मला मामा बघायचीच आहे मूर्ती, चल. मला जबरदस्ती टॅक्सी टाकून घेऊन गेला. त्यांनीच पास काढला आणि आम्ही बघितली मूर्ती जवळ. बघण्यासारखी होती. हा हो, खरोखर जवळून बघण्यासाठी. आणि मी तेव्हा फील केलं होता की त्या मूर्ती होत्या असं. असं वाटत होतं की असं बाप्पा आशीर्वाद द्यायला येतोय आपल्या जवळ. आणि हा बरोबर 45 डिग्रीवरती केलंय. आणि ह्या मिनीचरच्या हिशोबाने ते केलंय. आपल्याला कसं बरोबर. आपण त्या लेवल आय लेवलला गेल्याच्या नंतर तो आपला फील आला पाहिजे असं. बरोबर बरोबर. हा. तीनच असतात ती. हो. ह्यांच्या इथे त्या सेम गेल्या वर्षीचा फील होता. प्रत्येक गोष्ट बारीक बारीक टिपलेली आपण. त्यांच्या त्या जाहिराती पण त्याच लावल्या. इथे सुधीर साळवेंचं जाहिरात होती, ती सुद्धा लावली लालबागच्या राजाची. बरोबर. पुन्हा त्यांच्या बिल्डिंग मध्ये ते मठ आहे स्वामी समर्थांचं, त्याचं पण ते दाखवलं आहे. आणि ज्या विंडोतून त्यांची रोप येते त्याच विंडोतून आपण घेतलेलं आहे प्रॉपर. तरी आतापर्यंत किती जण दर्शन घेऊन गेले असेल? भरपूर. काय हिशोब 15च्या हिशोबाने. 2 दिवस तर तिकडनं उठलेच नाही ते. हो. पहिले 2 दिवस का? नाही आता 25-26 म्हणजे तिकडून हल्लोच नाहीये. आमची पूजा होती त्या दिवशी आम्ही कपडे पण चेंज नाही केले. जे सकाळी टी शर्ट वरती तसंच पूजा असलं तरी पण आम्ही अशा त्याच कपड्यावर शेवट. चहावरच आणि होते. हा, आणि सकाळी 26ला तर असं हो हो. या सकाळी तर आंघोळ पण नाही अजून आंघोळ बिना आंघोळीचं आहे हा. आणि सकाळ शेवटचा दिवस आहे, बोललो तू इथेच थांब. सकाळपासून शोध चालू आहे अजूनपर्यंत. ते टाकलं होतं ना की 5 वाजेपर्यंत करणार आहे म्हणून. सगळे हा, हा. हा,
म्हणजे कसं नंतर पुढचं काम पण करायला भेटायला पाहिजे ना. तुम्हाला पण टाइम मिळाला पाहिजे. हो. तुम्हाला कसं वाटलं हे डेकोरेशन बघून? हं? सुंदर अप्रतिम. मग असं काय करण्याचं काय आहे का इच्छा घरी? करायची असेल तर सर्वांच्या सोबत असेल आणि यांना बोलवा असं काय करायचं असेल तर मला तर वाटतं ह्यांनाच बोलावं लागतं. बाकी पर्याय नाही आहे, ह्यांना बोलावं लागेल कारण 3 महिने बोलल्यावरच. बघून जुनी आठवण सर्व निर्माण झालेली आहे. हं. म्हणजे असं बघत राहावं जुने असं दिवस. हां, वाटतं. पहिलं लहानपणी जो थर्मोकॉलचे वगैरे बनवायचे पण आजकाल नाही. आजकाल हे पण तर मिळतंय, हे मिळतं तर लहान लहान असं. हे सगळं तू बनवताना ह्याच्यातले बरेच काय तू काय म्हणाला आधी? क्ले येते ते आणि Wax clay. वॅक्स क्लेनी बनवले. ती मेन मूर्ती ना आपलं हे कॅरेक्टर म्हणजे. कॅरेक्टर सगळे हां, क्लेनी बनवलेत. म्हणजे 5-6 कॅरेक्टर बनवले. हे बघा हे मूर्तिकार आहेत आणि त्यांना एका वेगळ्या प्रकारे बनवले, क्लेनी बनवले ना. हां. आणि हे काय डाय काहीतरी बोलला ना तू? एक क्ले मॉडेल बनवला पहिला अच्छा. पीस, त्यावरती डाय मारून मग हे सगळे. आणि मग त्यांना लुक वेगवेगळे दिले काय? हां, ते म्हणजे थोडंसं हम्म. हात बीत थोडंसं वाकडे तिकडे करून मग केलं. अच्छा, हे बघा प्रेम, ये बांधिलकी वाला आहे तो पण. बांधिलकीचा विषय आहे. तिला माहिती आहे की टेन्शन नाही याच्यापासून काय. वा, आता एवढं सगळं बघतोय तर त्याच्यामध्ये आहे ना जे असं दाढीवाला कोणी नाही आहे. आडीवाला काय विषय म्हणजे काय राग वगैरे आहे की काय? आहेत दाढी हां, आहेत का? असं दिसून नाही ना. हे उचलून पण घेतलाय. हां. आहेत, अजून आहेत, खूप आहेत. मोठे केसवाला नव्हता ना. छान, पण छान, खूपच भारी. पुढच्या वेळी काहीतरी अजून जबरदस्त बनव. आणि प्रेम जीव तू आणि काय जीव करतो राहणार. कॉलेजमध्ये? मी आता कॉलेजला 11वी अकरावीत आहे? साठे कॉलेजला. हां? साठे कॉलेजला हां. मला वाटलं कॉलेज म्हणजे एकदम एंड ऑफ द गेम चालू असेल. 16 वर्ष हां, मग. हो काय? स्टार्ट आहे. हो ना, तुझ्याकडे बराच वेळ आहे असं काय काय कला शिकण्यासाठी. खूप छान वाटलं. यावर्षीचा मागे गणपती शेवट पण सुंदर झाला. तरी अजून मेसेज येतात आहेत की किती दिवस आहे म्हणून. अजून किती दिवस आहेत? शेवटचा दिवस आहे झाला. महिन्याभर सांगितलं. तेच ना. नाही ते टाइम कधी कधी आता आजकाल टाइम नाही भेटत किंवा हो मग हो. आता मागे गणपती पण एवढे आहेत सगळीकडे की कोणाकडे मामाकडे गणपती, काकाकडे गणपती, मग जावंच लागते. हल्ली जाऊन यायचं म्हणजे एक दिवस ट्रॅफिकसाठी द्यायला लागतं. हो ते तर आहे. अर्धा दिवस ट्रॅफिकमध्ये जाताना, अर्धा दिवस येताना. तर आता इथून तुम्ही निरोप घेण्याआधी अच्छा. आज त्याचे वडील एवढे खूप मोठे कलाकार आहेत. हम्म. त्यांनी खूप मेहनत घेतली, म्हणजे अगदी गरीब परिस्थितीतून ते वरती आले. म्हणजे आता पण काय परिस्थिती बेताचीच आहे. तर माझे मित्र सुहास जगदाळे अच्छा. यांचा आज जो मुलगा तुमचा फॉलोअर आहे किंवा तुमचा मोठा फॅन आहे, तर तुम्ही त्याला 2 शब्द सांगावेत अशी आमची इच्छा आहे की त्याने म्हणजे ही परंपरा जशी चालू. सगळी लोक बरोबर, बरोबर.
पण तुम्ही जे मी 2 मिनिटाचे बोललो ते तुम्ही नीट ऐकलं असेल तर हो ऐकलं. कळलं असेल ना परंतु की आजकाल म्हणजे हे त्याला- जेव्हा करतील तेव्हाच ते हा. पुढच्या पिढीपर्यंत जाणार. बरोबर. असं आहे. पण कसं असतं की नाण्याला 2 बाजू असतात. हो एक बाजू अशी असते की आत्ता मी तुमच्या समोर एक आर्टिस्ट म्हणून उभा आहे, बरोबर. परंतु ज्या वेळेला मी आर्टिस्ट नसतो, एक सामान्य माणूस असतो, त्यावेळेला एक माझं वेगळं आयुष्य असतं. ते तर आहेच ना. त्यावेळेला मी आर्टिस्ट आहे याची जाणीव मला असली पाहिजे. बरोबर. तसंच आज हा मुलगा आहे, तरुण आहे, परंतु आज आपण एका आर्टिस्टचा मुलगा आहे या गोष्टीचं सुद्धा त्याने भान ठेवलं भान पाहिजे. ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. तर त्यांचं म्हणणं तुमच्या तुमच्याकडनं एक हा. त्याला काहीतरी चांगला संदेश द्यावा तुम्ही. आता बघा बांधिलकी फॅमिलीचा मेंबर आहे हाच तुम्हाला एकदम सगळ्यात मोठा संदेश आहे काय. कारण आता जे पण म्हणजे आम्हाला बघतात किंवा आमच्या सोबत आहेत, आमची एक परिवार किंवा फॅमिली झालेले आहेत, त्यांना माहिती आहे की आम्ही म्हणजे लाईव्हवर येऊन किंवा यूट्यूबवर वगैरे किंवा इन्स्टावरती आम्ही आपल्या सोबतच्या मुलांना काय सांगतो किंवा काय शिकवतो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर आमचं तिकडे पण लक्ष असते की असं आम्ही फुल ट्राय करतो की आमच्यातनं काहीतरी चुकीचा मेसेज संदेश समोरच्यापर्यंत जाऊ नये. ते व्ह्यूज आले नाही तरी चालेल, पण त्यासाठी आम्ही त्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज नाही करत. हे यांना सगळ्यांना माहिती आहे. खूप शिकायला पण भेटलंय श्रीमान. आता हा एवढी वर्ष हे सगळे बघतायत आम्हाला, तर आम्ही तेच करत असतो. आता पण आपला सर्व्हर आहे, म्हणजे आपला एक गेम आहे, त्या गेम मध्ये आम्ही हे सगळं करतो. यांना माहिती असेल द लेजंड्स रोल प्ले म्हणून. हा गेम मध्ये आम्ही आरती करतो, आरतीचं ताट असते, नारळ फोडतो. म्हणजे आपण पण एक प्रकारे आम्ही गेम थ्रू आपली रूढी परंपरा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि ह्याला सगळ्यात जास्त अप्रिशिएट करतायत बाहेर देशात जे आपले राहतायत ना भारतातले, ते की हे म्हणजे अनबिलिव्हेबल आहे, हे कोणी नाही करू शकत ह्या गोष्टी हो. ज्या तुम्ही करतायत. आता माझी स्वतःची एक काकी बहीण आहे, तिला मी परवा लाईव्ह म्हणजे इथे चालू होता आणि तिने कॉल केला, व्हिडिओ कॉल केला, बरोबर. आणि तिने पाहिलं तर ती इतकी तिकडे असून सुद्धा ती इतकी भावूक झाली की तिने लगेच म्हणजे शो संपल्यानंतर मला कॉल केला आणि सांगितलं की मला फोटोज आणि व्हिडिओज पाठवून दे. बरोबर. हा, आजकाल काय झालं माहितीये का, ज्याला मिळते त्याला ते कदर नसते, तसं झालं. आणि मी म्हणून त्यांना पण त्यावेळी सांगितलं की म्हटलं आता फक्त आपण मुंबई किंवा महाराष्ट्र पुरता नाही, आता आपण बाहेर पोहोचलोय. हो या वर्षी तुम्ही पोहोचले. हो. कारण म्हणजे जबरदस्त व्हायरल आहे सध्या इन्स्टावर वगैरे. भावांनो, यांची एक खासियत आहे की जी डेकोरेशन वरती असते त्याला अनुसरून इथे पण ते काहीतरी डेकोरेशन करतात आणि इथेच विसर्जन होणार आहे. हीच बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या मध्यभागी इथे विसर्जन होणार आणि पूर्ण बिल्डिंग इथे येते दर्शनाला वगैरे. तर आता त्यांनी सेम टू सेम तेच विमान बनवलेलं आहे जे वरती आपण बघितलं, आणि याच्यातनं पुष्पवृष्टी होणार बाप्पाच्या अंगावर. मस्त, त्याचा व्हिडिओ बनव आणि मला पाठव. ओके. मस्त मस्त. आणि हे जे विमान फायटर जेट बनवले या भाऊने बनवले. भावना पण इज्जत आणि बांधिलकी. हा पण त्यांचा मस्त मस्त छान. आणि हा एरिया पण मस्त आहे एकदम. क्रिकेट खेळायला तर एकदम योग्य आहे. तो आहे का छान असते मॅच बी असते. क्रिकेट खेळायला एकदम बाप आहे, जबरदस्त आहे, मस्त. सगळ्यांना भेटून छान वाटलं. आता आपण निरोप घेऊया. बांधिलकीचा विषय काहीतरी असं करून दाखव ना. यांनी काकांनी मला सांगितलं पाहिजे किंवा आणला तुम्हाला. काका पण नाही सांगणार असं. 100%, 100. तर चला, खूप छान कार्यक्रम आणि सगळे तुमची फॅमिली, मित्रमंडळ आणि सगळे आर्टमधले जी पण व्यक्तिमत्व, सगळ्यांना प्रेम आणि बांधिलकीचा विषय. चला येतो. भावाला भूक लागली होती म्हणून आम्ही आता फ्रँकी खायला आलो आहे. आणि बघा वेगवेगळे प्रकार आहे तिकडे विओ कॉलेजच्या समोर. पण आम्ही आता घेतोय कॉर्न फ्रँकी, आता मक्याची फ्रँकी घेतो. मक्याची. दोस्तों, अचानक से हम लोग गाड़ी देखने के लिए आए और यहाँ पे गाड़ियाँ देखो कितनी है, फुल गाड़ी है. इसमें से ये पसंद आई, आपको दिखा दो कौन सी पसंद आई. ये देखो, ये बेस्ट गाड़ी लग रही है. अभी देखते पूछते इस गाड़ी के बारे में, कैसी है गाड़ी, है कि नहीं बादशाह. और बाकी भी है, यहाँ पे भी देखते हैं थोड़ा सा गाड़ी. ये गाड़ी का बाद में पूछते हैं उनको आके. तब तक के लिए थोड़ा सा इधर घूमते. यहाँ पे इनोवा है और ये मेरी फेवरेट एंडी एवर. और
सुपर्ब गाडी आहे यहाँ पे पूछते रुको भावना आम्ही जी गाडी बघतोय ना ती एकदम युनिक आहे त्याच्यामुळे ती मिळणं कठीण आहे तरी पण शोधतोय आपण एनडीएवर सुपर्ब भावनो इथे पण बऱ्याच गाड्या आहेत आणि हे बघा मोरेज गॅरेजची गाडी आहे भाई ही पण नाद आहे बापरे नुसता लॅपटॉप रे नुसता लॅपटॉप लावल्यासारखी गाडी आहे पण हिचं पण आहे ना एक रेंज ज़बरदस्त है कड़क रेंज है दोस्तों बहुत सालों बाद हम लोग देखो हल्दीराम में आए नमस्ते सर नमस्ते तो यहाँ पे थोड़ा सा एक देखते विषय संत्रा बर्फी कुठे आई ग सर त्याचसाठी एवढा हौस करून आलो आज बहुतेक रात्रीच्या मॅचमध्ये बैड लक रे बैड लक दोस्तों जो चाहिए था वो नहीं है मग आता काय काहीतरी ऑप्शन घेऊया आणि जाऊ ते म्हणतात की आज रात्री मग नंतर उद्या येऊन घेऊन जाऊ असा विषय करू बेस्ट नो फायनली बघा आपण सुंदर अशा ठिकाणावर आलोय आणि इथून बघा माझी उदानी आपल्याला समोर दिसते आणि चारी बाजूनी इथे सुंदर असं वातावरण आहे आणि हेच वातावरण असावं हीच इच्छा आहे भाई वातावरण केवढं सुंदर आहे बघा भावांनो आणि आपली बोट जस्ट येऊन लागलेली आहे एकदम परफेक्ट टायमावर आलो आहे आपण भावांनो माहोल किती सुंदर आहे बघा एकदम शांत नवीन जेटी तिकडे बनते आणि हे बघा पोलिसांची स्पेशल स्पीड बोट जी 5 मिनिटामध्ये समुद्रात दाखल होऊ शकते आणि हा इकडे नितांत असा अरब समुद्र अरबी सागर आणि इथून गाड्या येत आहेत कंटिन्यू गाड्या संपायचं नाव नाही घेत आहेत आणि हे आपण भावना बघा कनेक्टेड बोट एक बोट दुसऱ्या बोटीला कनेक्ट व्हायला आले आणि आता हे तिथे पलटी मारतील कसला ब्रेक लागतो यार प्रॉपर ब्रेक एक हाथ ले एक हाथ दे एक आदमी उधर एक आदमी इधर सिंपल एकदम हे वातावरण केवढं सुंदर आहे बघा या बाजूला वातावरण बघा किती खतरनाक आपण आता तिथून चाललोय बघा रस्ता किती सुंदर 40चा स्पीड आणि इकडे आपल्या देवीची जत्रा लागते जय देवी आणि ते सगळे पाळणे वगैरे लागायला सुरुवात झाले असा हा सगळा सुंदर वातावरण आणि बघा आकाश बघा किती सुंदर आहे अशा तऱ्हेने आमचं आजचं कार्य पूर्ण झालेलं आहे तर भावांनो आपलं दर्शन खूप छान झालं आणि आपल्याला जे बघायचं होतं देखावा बघायचा होता बाप्पांचा तो देखावा पण बघितला आणि म्हणजे माझ्या आवडत्या यावर्षीचा परळचा राजा ज्यांची मूर्ती आपण लांबून बघितली होती जिच्या विसर्जन सोहळ्यामध्ये आपल्याला जाता आलं नव्हतं तो विसर्जन सोहळा कसा असू शकतो किंवा कसा घडला असेल ते आपण आपल्या डोळ्यांनी आज बघितलं आणि तेही एकदम छोट्या छोट्या स्वरूपात बघितलं म्हणजे काय म्हणणार त्याला असं खूप सुंदर असा माझा आजचा दिवस गेला आणि तिथे जे साई गजराज आर्ट्स त्याचे जे मूर्तिकार होते सुहासजी आणि वरद बांदिलकी फॅमिली मेंबर आपले होते आणि बाकी सगळी टीम त्यांनी खूप प्रेम त्यांनी खूप तिकडे वेळ दिला त्यांचा आणि त्यांनी प्रॉपर समजावून सांगितलं काय गोष्टी आहेत काय नाही तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितल्याच असतील तर त्यांच्या कलेला मनापासून असं सल्यूट म्हणजे खूपच सुंदर कला त्यांनी सादर केली बाप्पाची मूर्ती असेल किंवा ते विमान बनवणं असेल किंवा बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी जे छोटे छोटे माणसं बनवली होती ती असेल किंवा तिकडून जी झाडं फुलं बिल्डिंग्स सगळ्या प्रकारे त्यांनी तो हुबेहूब देखावा केला होता आणि मला खूप छान वाटलं की विरारमध्ये इतका सुंदर देखावा कोणीतरी केला आहे म्हणजे मला माघी गणपती वाटलेच नाही असं वाटलं की भाद्रपदातलेच गणपती आहेत तर एकंदरीत बोलायला गेलं तर खूप काय आणि व्लॉगमध्ये तुम्ही बऱ्यापैकी बघितलंच असेल तर अशी कला सादर करणाऱ्यांना आपल्याला जेवढं होईल तेवढा सपोर्ट करायला पाहिजे आणि साथ द्यायला पाहिजे तरच ही कला जिवंत राहील म्हणून या सगळ्यांना खूप इज्जत आणि बांधिलकी हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हाईप करा आणि हो याच्यातला कुठला पार्ट आवडलाय तो नक्की कमेंट करून मला सांगा बाकी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शिवशंभू महाराज आणि गणपती बाप्पा मोरया चला येतो